जय ज्योती, जय ज्योती, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा। धन्यवाद। क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपाठावर प्रकाशझोत टाकणारा सत्यशोधक हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे। राहता शहरातील 100 मैलांना आस्तागाव येथील राज सिनेमॅक्स थिएटरमध्ये हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला। अखिल भारतीय समता परिषद, बामसेफ, समस्त माळी पंच कमिटी, ओबीसी महामोर्चा, राहता तालुका विद्यार्थी समन्वय तसेच सहाय्यक समिती यांच्यातर्फे सत्यशोधक सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता। या चित्रपटासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मॅटिनी शो हाऊसफुल झाला। प्रेक्षकांच्या आग्रहामुळे या चित्रपटाचा शो पुढील आठवड्यात देखील सुरू राहणार आहे। सर्वांनी हा चित्रपट कुटुंबासह पाहावा असे जाहीर आवाहन करण्यात आले। याची संकल्पना आणि नियोजन प्राध्यापक अनिल पावटे सर यांच्या वतीने करण्यात आले होते। दरम्यान सत्यशोधक चित्रपट पाहिल्यानंतर महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून अनेक महिलांना अश्रू देखील अनावर झाले आहेत। की जे सावित्रीमांचं जे कार्य आहे, त्यांनी जे देह झिजावलाय आपल्या समाजासाठी, तर ते पात्र पाहता मला खूप म्हणजे भरूनच आलं होतं। मी कंट्रोल केलं, पण त्यांचं म्हणजे सगळ्यांनी आता त्याचं चित्रपट पाहून सगळ्यांनी आपलं जपलं पाहिजे। पुढं माईंनी आपल्यासाठी एवढं प्रेरणा म्हणजे एवढं त्यांनी सहन केलंय। दोघा पती पत्नींनी स्वतःच्या मुलं नसून दुसऱ्याचे शिकवले, तो पण एक घेण्यासारखा भाग आहे। आपण एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे। जे तळागाळातले गरीब मुलं आहेत यांना पण शिकवलं पाहिजे। महिलांनी एकमेकाला प्रेरित केलं पाहिजे। सावित्रीचे विचार घेतले पाहिजे, महात्मा ज्योतिरावचे विचार घेतले पाहिजे। पुरुषांनी पण एकमेकाला सांगून हे सगळं व्हायला पाहिजे, कार्य परत त्यांचं व्हायला पाहिजे, पुन्हा पुन्हा। मी तो चित्रपट आता पाहिला, असं वाटलं मी त्या भूमिकेत असं मीच आहे असं वाटलं मला। आणि आजकाल म्हणजे आपण देवधर्म कर्मकांडामध्ये इतकं अडकलोय आणि ही जी परिस्थिती आपण आपल्याला शिकवलं ते कर्मकांड करण्यासाठी शिकवलंय का समाज सुधारण्यासाठी शिकवलंय, हे याचा बोध घ्यावा समाजाने असं मला वाटतं। आणि जाती धर्म हा काही म्हणजे ही पातळी राहिलीच नाही पाहिजे की जाती भेद हा विषयच नाही राहिला। ही महात्मा ज्योतिराव फुलेंनी दाखवून दिलं आणि सावित्रीमाईंनी पण दाखवून दिलं आणि त्यांचाच आदर्श आपण पुढे चालू असं मला वाटतं। आणि या समाजासाठी आपल्याला आज जे करता येईल ते जेवढं शक्य आहे आपल्या खारीचा वाटा म्हणून, किंवा खूप काही करण्यासारखं आहे पण खारीचा वाटा आपण उचलावा प्रत्येकाने असं मला वाटतं। आजच्या चित्रपटासाठी